स्वतःची किंमत वाढवायची असेल तर हे 25 नियम तुम्हाला माहीत असायलाच हवेत. आजच्या काळात प्रत्येकाला एक गोष्ट हवीच असते, ती म्हणजे योग्य तो मान आणि आदर. समोरच्याने आपल्याशी व्यवस्थित बोलावे, नम्रतेने वागावे, अशी माफक अपेक्षा अगदी प्रत्येकाचीच असते. असं म्हटलं तरी ते वावगं ठरू नये. पैसा, ओळख, नाव यापेक्षा माणसाला जास्त गरज असते ती इज्जतीची. पण अनेक वेळा आपणच आपल्या वागण्यामुळे आपली किंमत कमी करून घेत असतो. आपण अति बडबड करीत असलो, सगळ्यांसाठी कायम उपलब्ध राहत असलो की मग लोक आपल्याला गृहीत धरू लागतात. आपल्याला वाटतं आपण चांगले आहोत म्हणून लोक आपली कदर करतील. पण जग तसं चालत नाही. इथे जो स्वतःला जपतो त्यालाच लोक जपतात. म्हणून समाजात आपली किंमत वाढवायची असेल तर थोडं शहाणपणाने वागायला लागतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची किंमत स्वतः ओळखायला लागते. आज ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या रोजच्या आयुष्यातल्याच आहेत, पण त्या मनापासून लक्षात ठेवल्या तर लोकांचा तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो. 1. गरजेपेक्षा जास्त बोलू नका. प्रत्येक ठिकाणी प्रत्येक माणसाशी खूप जास्त बोलणं हे नेहमी चांगलं नसतं. कारण जास्त बोलताना आपण नकळत आपली सगळी माहिती, सगळे विचार आणि सगळ्या भावना उघड करतो आणि मग लोक आपल्याला हलक्यात घेऊ लागतात. म्हणून ज्या व्यक्तीशी जितकी गरज आहे तितकंच बोलणं ठेवा. उगाच फोनवर तासनतास गप्पा, निरर्थक चर्चा, दुसऱ्यांच्या आयुष्याबद्दल बोलणं या गोष्टी टाळा. कारण शांत आणि मर्यादित बोलणारा माणूस लोकांना जास्त महत्त्वाचा वाटतो. त्याच्या शब्दांना वजन असतं. जास्त बोललात की लोक कंटाळतात, पण कमी आणि मुद्द्याचं बोललात की लोक लक्ष देऊन ऐकतात. त्यामुळे स्वतःची वाणी जपा, शब्द जपा, कारण शब्दांची किंमत म्हणजेच तुमची किंमत असते. 2 वेळा सांगूनही कोणी ऐकत नसेल तर सोडून द्या. एखाद्या माणसाला तुमची एखादी गोष्ट एकदा समजावून सांगा. गरज वाटली तर दुसऱ्यांदा शांतपणे सांगा. पण त्यानंतरही तो माणूस तुमचं ऐकत नसेल तर त्याच्या मागे लागू नका. वारंवार विनवण्या करू नका. त्याचा रागरागसुद्धा करू नका. कारण स्वतःचा मान राखणारा माणूस कोणाच्याही मागे धावत नाही. प्रत्येकाला आपापलं मत ठेवण्याचा अधिकार असतो. कोणी तुमचं मत मान्य नाही केलं म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. उलट वारंवार समजावण्याचा प्रयत्न केला तर तुमची किंमत कमी होते. म्हणून एक लिमिट ठेवा आणि त्यानंतर शांत राहा. ज्याला समजून घ्यायचं असेल तो तुमच्याकडे परत येईल, नाहीतर त्याला जाऊ द्या. येईल त्याला घर, जाईल त्याला दार, हे लक्षात ठेवा. 3. कोणाची खूप जास्त पर्वा करू नका. एखाद्या व्यक्तीची किंवा गोष्टीची खूप जास्त काळजी घेतली की आपण त्यांच्यावरच अवलंबून राहू लागतो. ज्या लोकांना हे लक्षात येतं ते मग आपल्याला गृहीत धरू लागतात. म्हणून सर्वांशीच थोडं अंतर ठेवा. प्रत्येक वेळी स्वतःहून फोन, मेसेज, विचारपूस करणं बंद करा. स्वतःच्या आयुष्याकडेही लक्ष द्या. तुम्ही जितके स्वतःमध्ये व्यस्त आणि समाधानी दिसाल तितकी लोक तुम्हाला किंमत देतील. लोकांच्या कायम मागे मागे राहणं आपली किंमत कमी करतं. कमी पर्वा करणं म्हणजे दुर्लक्ष करणं नाही, तर त्याबाबतीत समतोल साधता येणं आहे. 4. लोकांचा विश्वास आणि आदर जिंकायला शिका. इज्जत मागून मिळत नाही, ती कमवावी लागते आणि त्यासाठी तुमचं वागणं प्रामाणिक असलं पाहिजे. लोकांशी व्यवहार करताना स्पष्ट बोला. फसवणूक करू नका. दिलेलं वचन पाळा. छोट्या छोट्या गोष्टीत तुम्ही प्रामाणिक राहिलात की लोक हळूहळू तुमच्यावर विश्वास ठेवू लागतात आणि विश्वास बसला की आदर आपोआप मिळतो. लोकांशी बोलताना त्यांचा मान ठेवा, त्यांचं ऐका, त्यांना कमी लेखू नका. तुमचं वागणं स्वच्छ, सरळ आणि विनम्र असेल तर लोक तुम्हाला चांगली व्यक्ती समजतील आणि आपसुकच समाजात तुमची किंमत वाढेल. 5. घेतलेले पैसे वेळेवर परत करा. जर तुम्ही कोणाकडून पैसे घेतले असतील तर समोरचा वारंवार मागेल याची वाट पाहू नका. पैसे वेळेवर आणि स्वतःहून परत करा. कारण पैशाच्या बाबतीत प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा असतो. उधारी ठेवणाऱ्या माणसाची किंमत लोकांच्या नजरेत कमी होते, पण वेळेवर पैसा देणारा माणूस विश्वासार्ह ठरतो. अशा माणसाला लोक मान देतात. छोट्या गोष्टीतली शिस्त मोठी इज्जत निर्माण करते, हे लक्षात ठेवा. 6. कोणाच्याही खाजगी आयुष्यात नाक खुपसू नका. कोणाची कमाई किती, त्याचे एखाद्याशी काय नाते आहे, तो कोणाला किती भेटतो, कोणाशी किती आणि काय बोलतो, अशा वैयक्तिक प्रश्नांबद्दल उगाच चौकशी करू नका. कारण प्रत्येकाला आपली एक मर्यादा आणि प्रायव्हसी असते. तुम्ही फक्त कामाची आणि आवश्यक तेवढीच चर्चा करा. दुसऱ्यांना अस्वस्थ वाटेल असे प्रश्न विचारले की लोक तुमच्यापासून दूर राहू लागतात. पण जिथे मर्यादा पाळली जाते तिथे आदर टिकतो. त्यामुळे सभ्यपणा ठेवा आणि प्रत्येकाच्या वैयक्तिक गोष्टींचा सन्मान करा. 7. कोणाकडून कोणतीही छोटी मोठी मदत मिळाली तर लगेच धन्यवाद द्या. कोणी तुमच्यासाठी काही केलं असेल तर त्याला मनापासून धन्यवाद द्या. ही गोष्ट छोटी वाटते,
पण त्यातून तुमचे संस्कार दिसतात. कृतज्ञ माणूस लोकांना आवडतो कारण त्याला मिळालेल्या मदतीची जाणीव असते. उपकार विसरणारा माणूस लोकांना नकोसा वाटतो, पण आभार मानणारा माणूस त्यांच्या कायम लक्षात राहतो आणि लोक त्याचा आदर करतात. 8. घरी आलेल्या पाहुण्यांचा मान सन्मान ठेवा. कोणी तुमच्या घरी आलं तर त्यांच्याशी नीट बोला, त्यांना वेळ द्या. ती व्यक्ती तुमच्याशी बोलते आणि तुम्ही सतत मोबाईलमध्ये बघता, हे त्या व्यक्तीचा सन्मान न करणं आहे. यामुळे तुमची इमेज खराब होते. मात्र पाहुण्यांशी प्रेमाने 2 शब्द बोललात तर तुमचं व्यक्तिमत्व ठळक दिसतं. तुम्हाला मॅनर्स आहेत हे दिसून येतं. आदर देणारा माणूसच आदर मिळवतो. 9. स्वतःचं प्रेझेंटेशन आणि आत्मविश्वास वाढवा. जगात जो दिखता है वो बिकता है हे वाक्य तुम्ही ऐकलंच असेल आणि ते बऱ्याच अंशी सत्य आहे. म्हणून तुमचं कपडे घालणं, उभे राहणं, चालणं, बोलणं याकडे लक्ष द्या. स्वच्छ आणि नीटनेटका दिसणारा माणूस लोकांना प्रभावी वाटतो. आत्मविश्वासाने बोललात की लोक तुमचं ऐकतात. डोळ्यात डोळे घालून संवाद साधा. तुमचं व्यक्तिमत्व चांगलं ठेवा, कारण बाहेरून दिसणारी तुमची शिस्त, पर्सनॅलिटी तुमच्यातील ताकदीची लोकांना ओळख करून देते. 10. स्वतःच्या आनंदाचीही काळजी घ्या. नेहमी दुसऱ्यांना खुश ठेवण्यात स्वतःचं आयुष्य वाया घालवू नका. स्वतःसाठीही वेळ काढा. स्वतःला काय आवडतंय, काय नको हे समजून घ्या. सतत त्याग करत राहिलात तर लोकांना त्याचीच सवय लागते. पण स्वतःची काळजी घेतली की लोकांना कळतं की हा माणूस स्वतःलाही महत्त्व देतो आणि जो स्वतःला महत्त्व देतो त्यालाच जगही महत्त्व देतं. त्यामुळे स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करू नका. 11. ज्याला तुम्ही आवडत नाही त्याच्यामागे लागू नका. जगात सगळ्यांनाच आपण आवडणार नाही हे आधी मान्य करा. एखाद्याला तुम्ही आवडत नसाल तर त्याला खुश करण्यासाठी स्वतःला बदलू नका. वारंवार फोन, मेसेज करून स्वतःची किंमत कमी करून घेऊ नका. ज्याला तुमची गरज असेल तो स्वतःहून तुमच्याकडे येईल. स्वतःचा स्वाभिमान जपला की लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतात. कोणाच्याही मागे न लागणारा माणूस लोकांना जास्त महत्त्वाचा वाटतो. 12. प्रत्येक गोष्टीसाठी खूप दुःखी होऊ नका. काही गोष्टी सोडून द्यायला शिका. प्रत्येक वेळी सगळं तुमच्या मनासारखं होणारच असं नसतं. एखादी गोष्ट मिळाली नाही म्हणून लगेच खचून जाऊ नका. सतत दुःखी दिसलात तर लोक तुम्हाला कमजोर समजतात. आयुष्यात अपयश येतं, पण त्यानंतरही उभं राहणं महत्त्वाचं असतं. चेहऱ्यावर आत्मविश्वास ठेवा. मजबूत मनाचा माणूसच लोकांच्या नजरेत मोठा ठरतो. 13. कोणी अपमान केला तर शांतपणे त्यांच्यापासून अंतर ठेवा. जर कोणी तुमच्याशी वाईट वागलं तर लगेच भांडण करू नका. प्रत्येक गोष्टीला उत्तर देणं आवश्यक नसतं. शांतपणे त्या व्यक्तीपासून अंतर ठेवा. तुमची शांतता त्याला जास्त विचार करायला लावेल. वाद वाढवला की आपलीच इज्जत कमी होते. कधीकधी अशा लोकांपासून दूर जाणं हेच मोठं उत्तर असतं. 14. नेहमी सर्वांसाठी अवेलेबल राहू नका. तुम्ही सर्वांसाठी नेहमी अवेलेबल असाल तर लोक तुम्हाला गृहीत धरतात. प्रत्येक वेळी लगेच मदतीला धावू नका. स्वतःसाठी वेळ ठेवा आणि तो जपा. लोकांना कधीकधी तुमच्या अनुपस्थितीची सुद्धा जाणीव होऊ द्या. यामुळे तुमची किंमत वाढते. जो स्वतःचा वेळ जपतो त्याचा इतरही आदर करतात. 15. फालतू वादात पडू नका. प्रत्येक चर्चेत उडी मारण्याची गरज नसते. निरर्थक वादात वेळ आणि ऊर्जा वाया जाते. तुमचं काम महत्त्वाचं असेल तर त्यावर लक्ष द्या. लोक काय बोलतात यावर सतत प्रतिक्रिया देऊ नका. शांत राहणं कधीकधी जिंकण्यापेक्षा मोठं असतं. लोकांना वाद टाळणारा माणूस अधिक समजूतदार वाटतो. 16. आयुष्यात शिस्त आणि लिमिट ठेवा. शिस्त नसलेला माणूस लोकांना बावळट वाटतो. वेळ पाळा. दिलेलं वचन पाळा. स्वतःसाठी काही नियम ठेवा आणि ते मोडू नका. दुसऱ्यांनाही तुमच्या मर्यादा ओलांडू देऊ नका. सातत्य आणि शिस्त यामुळे विश्वास वाढतो. विश्वासातूनच इज्जत तयार होते. 17. शरीर निरोगी आणि फिट ठेवा. तुमचं व्यक्तिमत्व तुमच्या आरोग्यावरही अवलंबून असतं. स्वच्छ आणि नीटनेटकं दिसणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही थुलथुलीत, थकलेले, वयाच्या मानाने खूपच मोठे दिसणारे असे असाल तर लोक तुम्हाला पाठीमागून हसतात. नियमित व्यायाम आणि साधं अन्न तुम्हाला तंदुरुस्त ठेवतं. निरोगी शरीरातच मजबूत मन असतं. फिट दिसणारा माणूस आपोआप आकर्षणाचा केंद्र बनतो. 18. वैयक्तिक जीवनात कोणालाही सहज प्रवेश देऊ नका. प्रत्येक गोष्ट सगळ्यांना सांगायची नसते. तुमचं वैयक्तिक आयुष्य सगळ्यांसमोर उघड करू नका. काही गोष्टी फक्त स्वतःपुरत्या ठेवा. जास्त फ्रेंडली झालात की लोक त्यांची लिमिट विसरतात. ठराविक अंतर ठेवलं की आदर टिकतो. तुमची प्रायव्हसी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. 19. व्यसन आणि कोणावरही अति भावनिकपणे अवलंबून राहणे टाळा. कोणत्याही प्रकारचं व्यसन तुमची प्रतिमा खराब करतं. त्याचबरोबर सतत एखाद्यावर अवलंबून राहणंही योग्य नाही. खूप जास्त भावनिक झालात की लोक त्याचा फायदा घेतात. स्वतःवर नियंत्रण ठेवा. भावनांमध्ये वाहून जाऊ नका.
बॅलेन्स करणारा माणूस लोकांना जास्त आवडतो. 20. विनाकारण कोणालाही सल्ले देऊ नका. कोणी विचारलं नाही तर सल्ला देऊ नका. प्रत्येकाला आपलं आयुष्य स्वतः जगू द्या. वारंवार सल्ले देणारा माणूस लोकांना नकोसा वाटतो. योग्य वेळ आणि योग्य ठिकाणीच विचारलं तरच मत द्या. कमी बोला, तेव्हाच तुमच्या शब्दांची किंमत वाढेल. मग बघा, लोक स्वतःहून तुमच्याकडे सल्ला मागायला येतील. 21. गरज असेल तेव्हा नाही म्हणायलाही शिका. सगळ्यांच्या म्हणण्यानुसार चालणं थांबवा. प्रत्येक गोष्टीला होकार देणं म्हणजे स्वतःला विसरणं आहे. जिथे शक्य नाही तिथे स्पष्ट नाही म्हणा. यामुळे सुरुवातीला लोकांना थोडं वेगळं वाटेल, पण लोक तुमची मर्यादा ओळखतील. ठाम विचार असणाऱ्या माणसाचा आदर केला जातो हे लक्षात ठेवा. 22. डोळ्यात डोळे घालून बोलायला शिका. कपडे, बोलणं, उभं राहणं या गोष्टी महत्त्वाच्याच असतात, पण आत्मविश्वासाने डोळ्यात डोळे घालून बोलणं तुमची इमेज स्ट्रॉंग बनवतं. तुमची बॉडी लँग्वेज सकारात्मक ठेवा. जो चांगला दिसतो तोच टिकतो हे खरं आहे. नीटनेटकेपणा आपली समाजातील इज्जत वाढवतं. 23. वागणं आणि बोलणं स्पष्ट ठेवा. फिरून फिरून बोलू नका. तुमचं मत स्पष्ट आणि सरळ ठेवा. गोंधळ निर्माण करणं टाळा. प्रामाणिक आणि साधं वागणं लोकांना आवडतं. तुमचा स्वभाव शांत आणि सकारात्मक असेल तर लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात. स्पष्ट बोलणाऱ्या माणसाला लोक मान देतात. 24. ज्याला तुमच्यापासून दूर जायचं आहे त्याला रामराम म्हणा. कोणी तुमच्यापासून दूर जायचं ठरवलं असेल तर त्याला अडवू नका. जबरदस्तीने नातं टिकत नाही. प्रत्येकाचं आयुष्य वेगळं असतं. तुमचं महत्त्व ज्याला समजेल तो परत येईल. कोणाच्या मागे लागलात तर आपलीच किंमत कमी होते. शांतपणे पुढे जायला शिका. कोणामुळे आपलं काहीही अडता कामा नये. 25. स्वतःच्या आनंदाला खूप जास्त महत्त्व द्या. नेहमी इतरांना खुश ठेवण्यात आयुष्य वाया घालवू नका. स्वतःसाठीही वेळ काढा. तुम्हाला काय आवडतं ते करा. तुमचे छंद जोपासा. मित्रमैत्रिणींसोबत छान फिरायला जा. किती दिवस तेच तेच काम, घरकाम, पैसे कमावणे, स्वतःची दुसऱ्यांसाठी झीज करत राहणे हे करत बसणार. सतत त्याग करत राहिलात तर लोक त्याची सवय लावून घेतात. स्वतःचाही आनंद जपा. आयुष्याचा आनंद घ्या. जो स्वतः आनंदी असतो त्याची आपोआप जग किंमत करतं. मित्रांनो, इज्जत ही मागून मिळत नाही. ती आपल्या वागण्यातून, बोलण्यातून तयार होत असते. आपण स्वतःला जितका मान देतो तितकंच जग आपल्याला मान देतं. प्रत्येक ठिकाणी स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते, पण स्वतःची मर्यादा ठाम ठेवणं गरजेचं असतं. कमी बोला पण खरं बोला. कमी अपेक्षा ठेवा पण स्वतःवर विश्वास ठेवा. जिथे नाही म्हणणं आवश्यक आहे तिथे धाडसाने नकार द्या. जो तुमची कदर करत नाही त्याच्या मागे लागू नका. शांतपणे, शिस्तीत आणि आत्मविश्वासाने आयुष्य जगा. स्वतःची प्रायव्हसी, वेळ आणि स्वाभिमान जपा. लोक काय म्हणतील यापेक्षा आपण स्वतःला काय समजतो हे महत्त्वाचं आहे. जेव्हा तुम्ही स्वतःची किंमत ओळखता तेव्हा इतर लोकही ती ओळखायला लागतात. म्हणून बदलाची सुरुवात नेहमी स्वतःपासून करा. आयुष्य आनंदाने आणि भरभरून जगायला शिका. तुम्ही स्वतःची किंमत करायला लागलात की जग आपोआप तुमची किंमत करायला लागतं. मित्रांनो, दररोज विविध सकारात्मक विचारांसह आपण भेटत असतो. तुमचे जीवनही असेच सकारात्मक विचारांनी भरून जाऊ. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत. तुम्हाला सुख समृद्धी लाभो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना. मित्रांनो, आजचे विचार जर तुम्हाला आवडले असतील आणि ते पटलेही असतील तर कृपया व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्या पुन्हा भेटूया नवीन विचारांसह. तोपर्यंत धन्यवाद.